बोला विषय घ्या ना अरे सोडा सोडा गलत है नहीं ये बात छोड़ दो ये थोड़े मागे हो थोड़ा चलो मागे चला घ्या लवकर चल के चलो अच्छा रोल चलो फायनल रोलिंग रोल आज तुमचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षप्रवेशाच्या वेळी आले होते आणि त्यांनी तुमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतली असं त्यांनी सांगितलं। काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं का आज या ठिकाणी आमच्या राज्याच्या आपल्या माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांचा पक्षप्रवेश होता आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी सहभागी झालेलो होतो। अनेक शिवसैनिकांमध्ये उत्साह होता की नाशिकची जागा ही गेले अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं का जितना बड़ा संघर्ष होता है उतनी ही बड़ी जीत होती है आणि सब्र का फल मीठा होता है। आणि साईबाबाचं जे वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी, आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे का लवकरच एक 3-4 दिवसामध्ये पाडव्याच्या अगोदर किंवा नंतर दुसऱ्या दिवशी या उमेदवाऱ्या ज्या उर्वरित ज्या उमेदवाऱ्या आहे 8-9 त्या निश्चितच लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहीर होतील। तुमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही आहे, इच्छुक आहे आणि तिथे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील इच्छुक आहेत उमेदवारीसाठी। नाशिकची जागा ही खरं तर पारंपरिक ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेसाठीच अनुकूल आहे। या अगोदर देखील 2014ला 1,87,000चं मताधिक्य होतं महायुतीच्या माध्यमातून। 2019ला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला 2,93,000चं मताधिक्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल असलेला हा शिवसेनेसाठीच अनुकूल आहे आणि म्हणून आम्हाला देखील खात्री आहे का आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री या जागेसाठी आग्रही राहतील आणि ही जागा शिवसेनेला सोडून घेतील। सर्वांना ठाऊक आहे की गेली अनेक वर्षापासून ही जागा शिवसेना लढते आणि त्याच्यामध्ये मताधिक्य वाढतंय आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रातली ही एकमेव जागा आहे आणि म्हणून ती आपल्या शिवसेनेला राहावी अशी सर्वच मंत्री असतील खासदार असतील सगळ्यांचाच आग्रह त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देखील सांगतात की मी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माझी देखील आग्रही मागणी राहील आणि ही जागा मी नाशिकची जागा शिवसेनेला सोडून घेईन। आता प्रत्येक निवडणुकीला जी काही तयारी कुठल्याही परीक्षेला जी काही पूर्वतयारी असते तशी निवडणुकीची देखील असते आणि म्हणून ती पूर्वतयारी आमच्या सर्वच उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार देखील त्या ठिकाणी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।